नमस्कार, मी रेणुका. करिअर टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण टॉक टाइम म्हणजे बोलत असतो, संवाद साधत असतो आणि ऐकण्याने आणि बोलण्यानेच आपल्याला महत्त्वाच्या विषयांची माहिती कळत असते. मी अशासाठी म्हणते कारण आपल्या आजच्या टॉक टाइमचा विषय आहे श्रवण कौशल्य. तुम्ही म्हणाल श्रवण कौशल्य म्हणजे काय, तर ऐकण्यानी न ऐकण्यानी किंवा नीट ऐकलं नाही तर काय फरक पडू शकतो या विषयावर आपण बोलणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मिलिंद अमेरकर. आपण त्यांचं स्वागत करूयात. मिलिंद, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. या नव्या विषयाविषयी आमच्या ऑफिसमध्ये देखील खूप उत्सुकता आहे की नक्की विषय काय आहे. तशी उत्सुकता तुम्हाला देखील असेलच आणि म्हणून तुमच्या फोन कॉलची आम्ही वाट बघतोय आणि त्यासाठीचा आमचा नंबर आहे 02266899263 अर्थात 02266899263. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय आणि तोपर्यंत श्रवण कौशल्य म्हणजे काय इथून आपण सुरुवात करणार आहोत कार्यक्रमाची. मिलिंद, सगळ्यात आधी श्रवण कौशल्य म्हणजे नेमकं काय? श्रवण कौशल्य म्हणजे नेमकं ऐकणं, परंतु ऐकणं म्हणजे ते समजून घेऊन ऐकणं. आपण जे नेहमी गल्लत करतो, ऐकणं आणि समजून घेऊन ऐकणं, त्याच्यातले ते गल्लत समजवण्याचा आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी. ज्याला लिसनिंग आणि हिअरिंग असं म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि आपण नेहमी कन्फ्यूज करतो हिअरिंग आणि लिसनिंग मध्ये. तर लिसनिंग म्हणजे यू नीड टू अंडरस्टँड पीपल. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला जर समजा मी तुम्हाला आता ऐकतोय आणि ते मला जर समजा मी तुम्हाला समजून न घेता ऐकलं तर मी किती गल्लत करत जाईन पुढे, ते समजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बरोबर. म्हणजे तुमच्याशी बोलताना आणखीन एक छोटीशी आठवण आठवते की आपण लहानपणी कानगोष्टी जे खेळायचो की एखाद्याशी संवाद साधत कुठला समज एक संदेश तुम्हाला द्यायचा असेल तर तो कसा पुढपर्यंत पोहोचतो, तसंच काहीसं आम्ही इनफॅक्ट हा आमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही हा गेम म्हणून आम्ही करतो आमच्या ट्रेनिंग कॅम्प्समध्ये, की 5 वाक्य बोलायची आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ती पुढे सांगत जायची त्या पार्टिसिपंटने. शेवटी गेल्यावरती त्याचं जी 5 वाक्य असतात ती निघून जातात आणि दुसरी कुठली तरी 5 वाक्य येतात. आणि त्यांनी आपल्याला कळतं की आपण ऐकतच नाही. म्हणजे आपण त्याला म्हणतो, आम्ही त्याला सिलेक्टिव्ह लिसनिंग म्हणतो. आपल्याला जे पाहिजे तेच ऐकतो आपण. आता ही म्हणजे आपण ज्या वेळेला एकमेकांशी बोलतो त्यावेळेला जर समजा तुमचा मी प्रश्न न ऐकता मला जे पाहिजे तेच ऐकलं तर मी उत्तर काहीही देऊ शकतो. आणि त्यासाठीच हा उपक्रम आहे म्हणजे आमच्या संस्थेचा. अशा तुम्ही खूप वेगवेगळ्या, जसं तुम्ही म्हणालात की हा एक तुमचा खेळ तुम्ही त्यामध्ये खेळत असालच, आणखीन काय काय घडत जातं म्हणजे संवादाच्या अभावामुळे किंवा नीट न ऐकल्यामुळे नेमकं होतं काय? नीट न ऐकल्यामुळे तुमचे सगळेच प्रॉब्लेम तिकडनं चालू होतात. आम्ही ज्याला म्हणतो ऐकणं, म्हणजे ज्याला मी लिसनिंग म्हणतो इंग्लिशमध्ये, दॅट इज अवर सिग्नेचर स्किल्स म्हणतो आम्ही त्याला. सिग्नेचर स्किल्स म्हणजे त्या स्किल्समुळे तुमच्या बाकीच्या सगळ्या स्किल्स तुमच्या अँप्लिफाय होतात. ज्या तुमच्याकडे ज्या बाकीच्या ज्या स्किल्स असतात, कोणाकडे सेल्स चांगला असतो, कोणाकडे चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन असतं, कोणाकडे चांगली लिडरशिप असते, या सगळ्या स्किल्स तुमच्या त्यांनी चांगल्या होतात. जर समजा तुम्ही तेच केलं नाही मुळात, कारण हे आपलं बेसिक स्किल आहे. आपण जर समजा आपण कम्युनिकेशन स्किल्स म्हटलं तर आपल्याकडे 4 स्किल्स आहेत. एक म्हणजे तुमचं लिसनिंग, एक तुमचं स्पीकिंग, एक रायटिंग आणि रीडिंग, म्हणजे लिखाण आणि वाचन याप्रमाणे. आता त्या जर समजा तुम्ही स्किल्स नीट डेव्हलप नाही केल्या तर तुमचं कम्युनिकेशन नीट होत नाही. आणि त्याच्यामध्ये लिसनिंग हे सगळ्यात जास्त वापरलं जाणारं स्किल आहे आपलं. परंतु आपण ते त्या ठिकाणी लक्षच दिलेलं नसल्या कारणाने आपण ते स्किल कधी वापरलेलंच नाही किंवा आपण त्याला डेव्हलप नाही केलं असं आपण म्हणूया. किंवा आपण म्हणू शकतो की ते कौशल्य आहे त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाहीये. बिलकुल नाही. म्हणजे आम्ही त्याला ओव्हरली अब्यूज म्हणूया आपण त्याला, परंतु बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. 45% आपण लिसनिंग करत असतो दिवसभरामध्ये, परंतु आपण कधीच त्याच्याकडे पूर्णपणे म्हणजे लक्ष देत नाही, रात्र दुर्लक्ष गेलेलं असतं. शाळेत जातो आपण, ओके, शाळेत आपण शिकण्यासाठी जातो, लिहिणं आणि वाचणं हे म्हणजे आपण सुशिक्षित म्हणतो, लिटरेट म्हणतो आपण त्याला, करेक्ट. परंतु आपण जर समजा तुम्ही बघितलं तुमच्या दिवसाचा वेळ तुम्ही 16% तुम्ही लिखाणाला देता, 16% तुम्ही रिडिंगला देता आणि 9% तुम्ही लिखाणाला देता त्या ठिकाणी, आणि उरलेला 75% वेळ तुम्ही स्पीकिंग आणि लिसनिंग वरती देता. लिसनिंग त्यापैकी तुमचं 45% असतं, परंतु तुम्ही शिकलेलंच नसतं. आणि ते शिकवण्यासाठी, आणि लिसनिंग हे अक्वायर्ड स्किल आहे, म्हणजे ते तुम्हाला शिकून समजतं तुम्हाला, आणि त्यासाठी तुम्हाला काही म्हणजे आलेलं पाहिजे असं, इनबॉर्न पाहिजे असं काही नाही. परंतु प्रत्येकाचा समज हाच आहे की इनबॉर्न असावं आणि त्यामुळे मला ऐकता येतं. सगळ्यांचा समज हा आहे की मला पाहिजे तेव्हा मी ऐकू शकतो असं आहे, आणि ते खरंही आहे. बरोबर. त्यानिमित्ताने काय पण गैरसमज होतात याविषयी देखील आपण बोलणार आहोत. आपल्याला फोन यायला लागले. आपल्याला पहिला प्रश्न अमर घोरड विचारतात बीडहून. विचारा अमर.
हॅलो सर. हा तुमचा प्रश्न विचारा अमर. सर आपले आपले समजा आपल्या वर्गामधले सर आपल्याला जर बोलत असतात ते आपल्या लवकर लक्षात येतं, पण वाचन करताना ते लक्षात काय येत नाही. म्हणजे वर्गात शिक्षक शिकवतायत पण आपल्याला समजत नाही, या अर्थाने तुम्ही विचारताय? हा, वर्गात सर शिकवतात आमच्या लक्षात येतंय लवकर, पण वाचन करताना लक्षात येत नाही. बरोबर. त्याचं असं म्हणणं आहे की मी वाचतो तेव्हा मला कळतं, पण सर जेव्हा सांगतात तेव्हा मला ऐकून तितकंसं कळत नाही जितकं मला वाचनाने कळतं. तर याच्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? या बाबतीत अमर सिंह, या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, ते म्हणजे लेसन करताना ते म्हणजे ऐकताना तुम्हाला त्या गोष्टींमध्ये तुमचा इंटरेस्ट डेव्हलप करावा लागतो त्या ठिकाणी, आणि ते करणं सर्वस्वी आपल्या हातात आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला आपल्याला वाचून कळतं, याचा आपल्याकडे 3 प्रकारे लर्निंग केलं जातं. कुठलाही माणूस 3 प्रकारे लर्निंग करतो, आणि त्याच्या 3 स्टाईल्स आहेत. ओके, एक आहे ऑडिटरी, एक आहे व्हिज्युअल, आणि एक आहे कायनेस्थेटिक्स. ओके, व्हिज्युअल म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला बघून कळतं, ज्या ठिकाणी आपण रीड करतो आणि आपल्याला कळतं. ओके, ऑडिटरी म्हणजे आपल्याला ऐकून कळतं, आणि कायनेस्थेटिक म्हणजे आपल्याला एक्सपिरियन्स करून कळतं. ओके, आता कदाचित त्यांची स्टाईल ही व्हिज्युअली असल्या कारणाने त्यांना रीड केल्यानंतर कळत असेल. ओके, परंतु तुम्ही त्यांना, आपण जर समजा तुम्ही स्वतः रीड करत असाल कधी, तर तुम्ही नीटपणे रीड करताना तुम्ही विचार केलात का? तुम्ही ज्यावेळेला रीड करता त्यावेळेला तुम्ही स्वतःशीच बोलत असता. आपण एकदा मनातल्या मनात बोलतो किंवा मोठ्याने वाचून बोलतो, परंतु आपण रीड करताना हे बोलतच असतो स्वतःकडे. त्यामुळे हा बेसिक परत लिसनिंग वरतीच जातो. तर ते तसं आहे. बरोबर. त्यांच्यासाठी आपण त्यांना काय साधारण हे सांगू शकतो? जसं तुम्ही म्हणालात की आवड निर्माण करणं असेल. आवड निर्माण करणं हे काय आहे, आणि रीड करताना थोडंसं मोठ्याने जर समजा त्यांनी बोललं, स्वतःकडेच बोललं, तर त्यांना स्वतःलाच कळेल की आपण आपलं बोललेलं आपल्याला कळतं, आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसायला लागतात. बरोबर. म्हणजे मोठ्याने वाचलं तर त्याचा आपल्याला जास्त फायदा देखील होऊ शकतो. जसं तुम्ही आता म्हणालात की कॉर्पोरेटसाठी तुम्ही हे सगळं प्रशिक्षण देता आहात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तर घरी देखील असतं, शाळेतही असतं. जसं तुम्ही आता शाळेचं उदाहरण दिलं, पण हे नातेसंबंधांविषयी देखील तितकंच लागू पडतं? सगळ्यात जास्त हे इंटरपर्सनल स्किल्स आहे, आणि ते सगळ्यात जास्त नातेसंबंधांवरतीच लागू पडतं. अगदी आम्ही कॉर्पोरेटमध्येही देतो, त्यावेळेला त्यांना सांगतो की हे इंटरपर्सनल स्किल्स असल्या कारणाने तुमच्याकडे यू विल बी मेकिंग यू अन हॅपी एम्प्लॉई. ओके, आणि हॅपी एम्प्लॉई अफेक्ट्स द बॉटम लाईन ऑफ द कंपनी, असं आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त ही नातेसंबंधांवरती आहे. आणि सध्या ज्या प्रकारची आपली जी लाईफस्टाईल चालू आहे, त्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त हे ऐकायलाच लागतं, लिसनिंगच करायला लागतं आपल्याला. आणि ते करताना ह्या जे स्किल्स आहेत आम्ही जे म्हणतो, या लिसनिंगमध्ये बऱ्याच प्रकारच्या तुमच्या पद्धती आहेत, आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते, आणि ती पद्धत त्यांनी वापरावी असं आमची हे आहे. बरोबर. आपल्याला पुढचा फोन येतोय. पद्माकर कांबळे विचारत आहेत प्रश्न औरंगाबादहून. विचारा पद्माकर. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा मुलगा आहे 7वीला 7th ला. हा, अजित कांबळे म्हणून. हा हा. तर माझा मुलगा आहे 7वीला. नमस्कार साहेब. नमस्कार. हा, नमस्कार. तो 7व्या वर्गामध्ये शिकतोय, आणि तो क्लासमध्ये सुद्धा टॉपर असतो नेहमी, परंतु त्याच्यामध्ये काही ते दिसून येत नाही. आणि घरामध्ये जे कन्व्हर्शन करतो, तर तो परत परत विचारतो. ते कन्व्हर्शन काही त्याला लक्षात राहत नाही. आम्ही जनरल चर्चा केली, कन्व्हर्शन केलं, तर तो परत परत विचारतो. बरोबर. त्यांचं म्हणणं आहे की शाळेमध्ये तो सगळ्या विषयांमध्ये टॉप करतो आहे, चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतोय, पण जर घरात आपण काही बोललो तर तो परत परत विचारतोय. तर हा मेडिकली मुद्दा जातो का त्याच्यात? तुम्ही काय मार्गदर्शन? ते त्यांनी पहिल्यांदा चेक करून घ्यावं. ते तुम्ही पहिल्यांदा मेडिकली एक चेक करून घ्या की तो परत परत का विचारतोय, आणि नाहीतर मग त्याला समजावण्यामध्ये आपली काय चूक होते का, आपण जे बोलतोय त्यामध्ये. कारण मुलाशी बोलणं आणि मुलाला समजावणं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे सध्याचा. ओके, आणि तोच आपण म्हणजे नीट करावा अशी आमच्या संस्थेची तरी. बरोबर. याच मुद्द्यावर आपण पुन्हा एकदा येणार आहोत की खरं तर लहान मुलांशी बोलणं, त्यांचं ऐकून घेणं किती गरजेचं आहे आणि ते किती महत्वाचं आहे त्यांच्या वाढीच्या दृष्टीने देखील, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. पण एक ब्रेक घेणार आहोत, आणि ब्रेकवर जाण्याआधी आमचा नंबर लिहून घ्या 022-66899-263. डॉक्टर मेरे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला ब्रेक नंतर पहिला प्रश्न विचारत आहेत वंदू माळी कल्याणहून. विचारा आपला प्रश्न. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. प्रश्न असा आहे की मी शिक्षक आहे. हा हा.
आणि साधारणपणे 7वी 8वी पर्यंत मुलं शिक्षकाचं ऐकून घेतात असा अनुभव आहे. हा हा 9वीला आल्यानंतर मात्र साधारणपणे मुलं जी आहेत ती ऐकून घेत नाहीत. हा हा त्यांची मानसिकता वयोगट, तर त्यांना समजवण्याचा कसा प्रयत्न केला पाहिजे आपण, शिक्षक म्हणून काय भूमिका पार पाडली पाहिजे? विषयाशी संबंधित खूप चांगला प्रश्न विचारल्याबद्दल आभार पहिले तुमचे. थँक्यू. खूपच चांगला प्रश्न विचारलात माळी साहेब. आपल्याला पहिलं लक्षात हे घेतलं पाहिजे की आपण त्यांचं किती ऐकतो. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी असं आहे की आपण जे काही देतो तेच आपल्याकडे परत येतं. ओके, ज्यावेळेला आपण सांगतो की किंवा बोलतो लोकांकडे की माझं काही ऐकत नाही कोणी, आपण किती लोकांचं ऐकतो हे आपण आधी पहिल्यांदा विचार केला पाहिजे. आणि विशेष करून ही जी 7वी ते 9वी किंवा 10वीतली जी मुलं असतात, जी टीनेज मध्ये आपण म्हणतो, त्या टीनेज मधल्या मुलांकडे तर तुम्ही विशेष करून लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांचं नीट ऐकून घेतलं पाहिजे की ती काय म्हणतायत ते. आज त्यांचं म्हणणं ऐकूनच घेतलं जात नाही आणि त्यामुळे मग ती बंड करून उठतात वगैरे वगैरे, हे जे सगळे प्रकार होतात की रिबेल झालंय, मग तो ऐकत नाही, तो आमचंच काही ऐकत नाही वगैरे. पण हीच मुलं त्यांच्या मित्रांचं व्यवस्थित ऐकतात. का? कारण मित्र हे नेहमीच एकमेकांचं नीट ऐकत असतात. तुम्ही मग मित्र का बनत नाहीत? तुम्ही त्यांचं नीट जर समजा ऐकलं तर तुम्ही त्यांना त्यांचीच चूक दाखवू शकता. म्हणजे आपण म्हटलं तसं गोल्डन रूल म्हणतो आपण त्याला, की वी कॅन ऍग्री टू डिसऍग्री. तुझं म्हणणं मला कळलं बाबा, परंतु आता मी जे काही सांगतो ते पण ऐक आता तू, कारण तुझं मी नीटपणे ऐकून घेतलं आणि ह्याच्यातलं जे काही नीट असेल ते आपण करूया. बरोबर. ह्या प्रकारे जर समजा आपण त्यांना समजावलं तर फारच चांगल्या प्रकारे ही पिढी निर्माण होईल. आणि आमचा जो उद्देश आहे संस्थेचा तो तोच आहे की 12 ते 17 वर्षाच्या मुलांपर्यंत याप्रमाणे त्यांनी त्यांचं ऐकून घ्यायला आपल्याला शिकलं पाहिजे आणि त्यानंतर ती आपलं नक्कीच ऐकते. बरोबर. पण 9वी ते 10वी म्हणजे जसं त्यांनी आता प्रश्न विचारला, एक शिक्षक म्हणून असेल, पण आपण पण त्या एका फेज मधून सगळेजण गेलेलो असतो की 9वी 10वी मध्ये आपण मोठे आहोत आणि कॉलेजचे वेध लागलेले असतात, तिकडचं जग खुणावत असतं आणि म्हणून कदाचित स्वभावामध्ये पण प्रत्येकाच्या फरक पडत असतो. त्याची काही बाधा होते? डेफिनेटली हार्मोनल चेंजेस असतातच प्रत्येकामध्ये. ओके, आणि हार्मोनल चेंजेसचे तुमची फिजिकॅलिटीवरती पण परिणाम होतात आणि तुमच्या मेंटॅलिटीवरती परिणाम होतात. परंतु तेच परिणाम जर समजा त्यांना कोणाशी बोलायला हे नसतं, म्हणजे त्यांच्याकडे कोण आउटले नसतो त्याचा, ओके, म्हणून ते मित्रांकडे बोलतात की, म्हणजे कुठलाही तुम्ही असा कुठलाही एखादा मुलगा किंवा मुलगी बघितली आहे का की जी म्हणते की माझ्या मैत्रिणीचं मी ऐकत नाही किंवा मी माझ्या मैत्रिणींकडे किंवा माझ्या मित्रांकडे बोलत नाही म्हणून? त्यांना तो आउटले मिळालेला असतो, आपला मिळत नाही. आपण त्यांना सांगतो तुला काही कळत नाही, तू गप्प राहा, तू शांत राहा, तुला आम्ही सांगतो तेच ऐक म्हणून. ओके, त्याचं समजा तुम्ही तेच नीट ऐकलं ना की जे 9वी 10वी मध्ये आता कॉलेजचे वेध लागले आहेत, तिकडे काय होणार, त्यांना पण अँक्झायटी असते. त्या ठिकाणी आपण म्हणतो ज्या वेळेला हार्मोनल चेंजेस आले त्यांनाही अँक्झायटी असते आणि ती अँक्झायटी त्यांना जर समजा नीटपणे आउटले मिळाला आपल्याकडचा तर ते मग बाहेर कशाला जातील? ऐकणं हे आपल्या स्वतःपासूनच चालू केलं पाहिजे. दुसऱ्यांनी माझं ऐकावं निश्चित चांगलं आहे म्हणजे, परंतु दुसऱ्यांनी माझं ऐकण्याआधी जर समजा मी त्यांचं ऐकलं तर दॅन इट इज. बरोबर. संवादाचं महत्व खूप आहे देखील. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात या विषयासह. तुमच्या फोन कॉलची देखील वाट बघतोय. डॉक्टर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण टॉक टाइमच्या शेवटच्या भागात आलेलो आहोत. तुम्हाला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की जसं तुम्ही म्हणाला की आपण उत्तर देण्याआधीच कदाचित त्याला माणसाला किंवा व्यक्तीला उत्तर पुन्हा काय द्यायचं याचा विचार करत असतो किंवा कधी कधी उलट उत्तर दिलं जातं, तर अशाला नेमकं होत काय असतं? या ठिकाणी आपला ब्रेन आपल्याबरोबर ट्रिक करत असतो. समजून घ्यायचं असेल तर ज्यावेळेला मी तुमच्याशी आता बोलतोय, ओके, ही जे स्पीड असतो आपल्या बोलण्याचा नॉर्मल स्पीड हा 100 वर्ड्स टू 180 वर्ड्स पर मिनिटचा असतो. ओके, परंतु ज्यावेळेला आपण ऐकतो आणि ज्याला आम्ही इंटेलिजंटली ऐकणं असं म्हणतो, समजून घेऊन ऐकणं असं जे म्हणतो आपण त्याला, त्याचा जो स्पीड असतो आपल्या ब्रेनसाठीचा तो असतो 600 ते 800 वर्ड्स. त्यामुळे आताही जे मी आता बोललो तुमच्याकडे की जे तुम्ही मला ऐकलं ते तुम्ही मला बोलण्याच्या आधीच ऐकलेलं होतं. ओके, कारण स्पीडमध्ये गॅप आहे. ओके, आणि त्यामुळे होतं काय की 600 ते 800 वर्ड्स मध्ये तुम्ही ऐकता मला, मी बोलतो त्याच्यापेक्षा कमी स्पीडने, त्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ राहतो ब्रेनकडे आपल्या की काही म्हणजे मग
कुठल्याही प्रकारे फिरायला. मग त्याच्यानंतर मी जे बोललो ते तुम्ही मला आधीच ऐकल्या कारणाने तुमच्याकडे उत्तर तयार झालेलं असतं, तुम्ही रिबटलला तयार असता, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमचा ब्रेन तुमच्याबरोबर चालू केलेलं असतं, तुम्ही काहीतरी वेगळा विचार करत असता बोलताना. मग त्याला फेक लिस्निंग पण म्हणतो आम्ही, की बोलताना तुम्ही फक्त हा हा हो हो होतं आणि त्यानंतर ते ऐकलं जात नाही, कारण तुम्ही ऑलरेडी ऐकलेलं असतं. आणि त्या ठिकाणी आपला ब्रेन ट्रिक्स करतो आपल्याबरोबर. ते एलिमिनेट करण्यासाठी किंवा ते कमीत कमी करण्यासाठी आपल्याला लिस्निंग हे शिकावं लागतं त्यासाठीच. आणि म्हणूनच एक पद्धत आहे, त्याला आम्ही पॅराफ्रेझिंग म्हणतो किंवा क्वेश्चनिंग म्हणतो, की जे बोलल्यानंतर मी जे बोललो तेच जर समजा तुम्ही मला तुमच्या शब्दात रिपीट करून सांगितलं तर मला कळतं की हा मी जे बोललेलो ते तुमच्याकडे पोहोचलेलो आहे म्हणून. आणि क्वेश्चनिंग टेक्निक्स म्हणजे परत तीच गोष्ट झाली त्यासाठी. तर हे जे आहे ह्या गोष्टी जर समजा आपण हळूहळू एलिमिनेट केल्या, कारण ते एकत्र होणार नाहीत, ओके, पण त्या जर समजा आपण हळूहळू केल्या तर आपण चांगल्या प्रकारे आपण ऐकू शकू. बरोबर, म्हणजे आकलन शक्ती आपल्याला वाढवायची गरज आहे. निश्चित. आणि ती आकलन शक्ती आपोआप वाढत जाते. वाढवायची गरज म्हणजे आपल्याला काही नेमकं काही करावं लागत नाही. ज्यावेळेला आपण नीट ऐकतो ना त्याच वेळेला आपल्याला समजून चुकतं. आपण नाही का म्हणत की शाळेत जर समजा ऐकलं असतं लेक्चररचं किंवा शिक्षकांचं तर नीट तुला चांगले मार्क पडले असते. ते त्याच आहेत, तेच आहे, ते एकदम सेम आहे. खरंय, तुम्ही खूप छोट्या छोट्या उदाहरणांवरून हा महत्त्वाचा मुद्दा मला पर्यंत पोहोचवलात, पटवून दिलात, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. टॉक टाइममध्ये आपण या वेगळ्या विषयावर बोललो आणि या टॉक टाइमसह आज आपण या विषयाचं इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.